गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला, हत्तीमुख का मिळालं आणि ते प्रथमपूज्य कसे झाले, चला जाणून घेऊया बाप्पाची पवित्र जन्मकथा. एकेकाळी हिमालयातील कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती आनंदाने आणि शांततेत वास्तव्य करत होते. भगवान शंकर हे वैराग्य, तपस्या आणि ध्यानात रमलेले. ते अनेकदा तपश्चर्या, लोककल्याण आणि दैवी कार्यांसाठी बाहेर जात असत. माता पार्वती मात्र कैलासावर एकट्याच राहत. त्यांच्या मनात नेहमीच एक भावना होती, माझं कोणीतरी असावं, जो माझा असेल, जो माझ्या आज्ञेत राहील. एके दिवशी माता पार्वती स्नानांसाठी जात असताना त्यांच्या मनात विचार आला, मी जेव्हा एकटी असते तेव्हा माझं रक्षण करणारं कोणीच नसतो. त्याच क्षणी माता पार्वतींनी एक मोठा निर्णय घेतला. माता पार्वतींनी आपल्या अंगावरच्या हळदीच्या उठण्यापासून एक सुंदर तेजस्वी बालक तयार केला. त्या बालकाच्या डोळ्यात निष्पापपणा, आज्ञाधारकपणा आणि भक्ती दिसत होती. माता पार्वतींनी त्यात आपली दिव्य शक्ती ओतली आणि त्या बालकाला प्राण दिले. त्या प्रेमाने म्हणाल्या, तू माझा पुत्र आहेस. मी स्नान करत असताना कोणालाही आत येऊन देऊ नकोस. तोच बालक म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आईची आज्ञा पाळण्यासाठी दाराशी उभे राहिले. त्यांच्या मनात एकच विचार होता, आईची आज्ञा हीच माझी पूजा. काही वेळानंतर भगवान शंकर कैलासावर परत आले. दारात उभ्या असलेल्या त्या अपरिचित बालकाने त्यांना आत जाण्यापासून रोखलं. भगवान शंकर म्हणाले, मी या घराचा स्वामी आहे. पण गणपती बाप्पा शांतपणे म्हणाले, माझ्या आईची आज्ञा आहे, कोणीही आत जाऊ शकत नाही. भगवान शंकरांना राग आला. त्यांनी आपल्या गणांना आज्ञा दिली, पण तो लहानसा बालक असामान्य शक्तीने सर्व गणांना पराभूत करू लागला. संपूर्ण कैलास थरथरू लागला. अखेर भगवान शंकर क्रोधावस्थेत आले आणि आपल्या त्रिशूळाने गणपतीचे मस्तक छाटले. तो क्षण सृष्टीसाठी अत्यंत भयावह होता. स्नान करून बाहेर आलेल्या माता पार्वतींनी ते दृश्य पाहिले. आपला पुत्र निश्चल पडलेल्या पाहून त्या आक्रोश करू लागल्या. त्या म्हणाल्या, हा माझा मुलगा आहे. जर तो जिवंत झाला नाही तर मी ही संपूर्ण सृष्टी नष्ट करीन. देव, दानव, ऋषी सगळे भयभीत झाले. भगवान शंकरांनी आपली मोठी चूक ओळखली. त्यांनी सर्व देवांना आज्ञा दिली, उत्तर दिशेला जा. जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन या. देवांना उत्तर दिशेला एक शांत हत्ती दिसला. त्याचं मस्तक आदराने आणून गणपतीच्या शरीरावर जोडण्यात आलं. भगवान शंकरांनी आपल्या दिव्य शक्तीने त्यात प्राण फुंकले. गणपती बाप्पा पुन्हा जिवंत झाले. माता पार्वतीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्या म्हणाल्या, माझा मुलगा मला परत मिळालं. भगवान शंकरांनी घोषणा केली, आजपासून गणपती माझा पुत्रच नव्हे तर संपूर्ण देवांचा अधिपती असेल. कोणतेही शुभ कार्य गणपती पूजे शिवाय पूर्ण होणार नाही. म्हणूनच गणपती बाप्पा फक्त देव नाहीत, ते श्रद्धेचा आधार आहेत, अडचणीला मार्ग आहेत आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारे विघ्नहर्ता आहेत. जसं माता पार्वतीच्या प्रेमातून गणपती बाप्पांचा जन्म झाला, तसंच आपल्या मनातल्या श्रद्धेतून बाप्पाची कृपा मिळते. आपणही आयुष्यात प्रत्येक शुभ कार्यांची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावाने करूया आणि मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवूया. विघ्न कितीही मोठं असो, बाप्पावर विश्वास असेल तर मार्ग नक्कीच निघतो. या कथेतून मिळणारी कर्तव्य, श्रद्धा आणि विश्वासाची शिकवण आपल्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडेल. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. धन्यवाद.